महायुती एकत्र लढणार आहे. महायुती म्हणजे कोण? भाजप आणि शिवसेना. ही महायुती आहे का? मला आता कळलं. एक डुप्लिकेट पक्ष, बोगस, जो अमित शहांचा आहे, तेच भाजप बरोबर युती करतायत. म्हणजे सिस्टर कन्सर्न आणि बिग कन्सर्न. विंध्यांचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष आहे, म्हणून अमित शहाच्या पायाशी जाऊन एकनाथ शिंदे यांनी युती करायला भाग पाडले. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं आणि मुंबईचं भाजपा युनिट या तुमच्या सोकॉल्ड महायुतीच्या विरोधामध्ये. एकनाथ शिंदे हे रडगाणं घेऊन जेव्हा अमित शहाकडे गेले, म्हणजे त्यांच्या मायबापाकडे गेले, याचा अर्थ स्पष्ट आहे, एकनाथ शिंदे यांची कुठेच ताकद नाही. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या मतावर आपल्या जागा निवडून आणायच्या आहेत, ज्या विधानसभेलाही झालं. शिंदेची जर ताकद असती तर एवढे अपमान होऊन प्रदेशाध्यक्षाकडून ते रडत गेले नसते अमित शहाकडे. आणि अमित शहाचं राजकारण याच्यामध्ये असं आहे, त्यांना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचं, म्हणून ते एकनाथ शिंदेला ताकद द्यायचा प्रयत्न करतात. त्यांना फडणवीसांची ताकद वाढू द्यायची नाहीये, त्यांना फडणवीसांना दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाहीये. याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांना शिंदेच्या गुंत्यामध्ये अडकून ठेवायचं आहे. एकनाथ शिंदेची कुठेही ताकद नाही. मी वारंवार सांगतोय, भारतीय जनता पक्षाच्या मतांवर त्यांना आलेली ही सूज आहे आणि पैसे, यंत्रणा. बाकी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला कुठेही स्थान नाही. अमित शहाचे इंजेक्शन आहे, टॉनिक, बाकी काय आहे एकनाथ शिंदेकडे? निवडणुका आता होत आहेत आणि 2 ठाकरे एकत्र आले त्याची भीती आहे. महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे यांना भीती आहे की आता आपलं काय होणार. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या मतामध्ये तुकडा पाडण्यासाठी अमित शहाने एकनाथ शिंदेना कोणत्याही परिस्थितीत बरोबर घ्या असा संदेश दिलेला आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं जे संघटन आहे ते या महायुतीच्या विरोधामध्ये. पण आपण जर बघितलं त्याच रवींद्र चव्हाणांना एक पाऊल मागे घ्यावं लागलं या सगळ्या. नाही, मी बघा असं म्हणणार नाही, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण हे जे घडतं आहे हे भाजपच्या, महाराष्ट्रातल्या भाजपच्या मनाविरुद्ध घडतं आहे, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. पण त्याच वेळी ज्या ठिकाणी ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत त्याच ठिकाणी शिंदेचे नगरसेवक त्यांना भाजपने विरोध केला. बघा, हा त्यांचं काय म्हणणं आहे मला माहित नाही. त्यांनी आमच्या विरुद्ध कोणी उभं करावं, भाजपने उभं राहावं किंवा अमित शहाच्या पक्षाचे जे लोक आहेत मिंदे गट त्यांनी उभं राहावं. कोणाशीही सामना करण्याची आमची तयारी आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे याच्यामध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. जागा वाटपासंदर्भातल्या बैठकांना एक शेवटच्या टप्प्यात त्या बैठका आणि चर्चा आलेल्या आहे. कुठलं? अजित पवार असं म्हणतात की ज्या क्षणी अधिकाऱ्यांकडे ही फाईल आली त्या क्षणी अधिकाऱ्यांनीच सांगायला पाहिजे की याच्यामध्ये अनागोंदी किंवा याच्यामध्ये तारतम्य नाही. असं आहे की तुमच्या पार्थ पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर, कोणाची हिंमत आहे सांगण्याची? कोणाची हिंमत आहे का? जय शहाला कोण मार्गदर्शन करण्याची कोणाची हिंमत आहे का? सांगा ना. जय शहा सांगेल तेच खरं, तसं पार्थ पवार सांगतील तेच खरं. पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेले आहेत, कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये, प्रशासनामध्ये? जय शहाने एखादी गोष्ट सांगितली अमित शहाच्या चिरंजीवाने, कोणाची हिंमत आहे? पाकिस्तान बरोबर सामना खेळला ना देशाच्या विरोध असताना, जय शहाची इच्छा होती. तसंच आहे बघा, आता फार रंगसफेदी करू नये अजित पवारांनी. गुन्हा केलेला आपल्या पुत्रानं, आणि हे हायकोर्टानं सांगितलंय, यांना का दूर ठेवलंय का? आता सामोरे जा. मात्र आता पार्थ पवारांनाच वाचवण्यासाठी एक वेगळी शक्कल म्हणा किंवा बघा, स्वतः अजित पवारांना वाचवलंय मोदींनी, प्रफुल्ल पटेलना वाचवलंय मोदींनी, सगळ्यांनाच वाचवलंय. मुद्रांक महानिरीक्षकांच्या विरोधात जर अपील करायचं असेल तर ते आता महसूल मंत्र्यांकडे करता येणार आहे. ही कायदा दुरुस्ती केलेली आहे, याकरता कोर्टाकडे आधी जावं लागायचं. आता मात्र महसूल मंत्र्यांकडे सुद्धा अपील करता येणार आहे. त्यामुळे पार्थ पवारांना हा आता एक सोपा रस्ता आहे ना. हे सोपे रस्ते निर्माण करतात आपल्या गटातल्या भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी. आणि अजित पवारांचे चिरंजीव आहेत, म्हणजे राजपुत्रच आहेत ते. चला हिंदी में कुछ है
सर मराठी मनसेने आणि अंबादास दानवे यांनी सुद्धा जाहीर पीडब्ल्यूडी मधले आणि अनेक असे व्हिडिओज आहेत ते काय आहे ना, ते येतील आता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.